सर्वत्र महानगरपालिकांची रणधुमाळी सुरू आहे. जोरदार तयारी सुरू आहे. उमेदवार आपला अर्ज भरतायत. कोणी उमेदवार आपला प्रचार देखील स्वतःचा जोरात करतायत. मात्र आपण जर पाहिलं तर पुण्यातील कुख्यात गुंड असणारा बंडू अंदेकर आणि त्याची भावजाई लक्ष्मी अंदेकर, सून सोनाली अंदेकर हे देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पाहायला मिळतात. खरं तर गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला आयुष कोमकर याची हत्या झाल्यानंतर अंदेकर आणि कोमकर कुटुंबातील वाद जो आहे तो चांगलाच पेटला होता, चांगलाच चर्चेत आला होता. मात्र यानंतर आता या महानगरपालिकेच्या रिंगणात आता हे अंदेकर कुटुंब जे आहे ते उतरणार आहे. तर दुसरीकडे पाहिलं तर आयुष कोमकर याची आई कल्याणी कोमकर त्या देखील या निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे. शिवसेना शिंदे गटातून ते उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे आणि एकीकडे अंदेकर कुटुंब जे आहे ते अजित पवार गटातून लढवणार असल्याचं माहिती कुठेतरी समोर येते. मात्र आज लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर जे कोल्हापूरच्या कारागृहात होते त्यांना आज सकाळी पुण्याकडे रवाना करण्यात आलेलं आहे आणि पुण्यातील भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर हे आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो भरणार आहे. त्याचबरोबर थोड्या काही वेळातच बंडू अंदेकर हे देखील आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्यांना देखील आणण्यात येणार आहे. आणि खरं तर या उमेदवारी अर्ज भरतायत, मात्र त्यांना एबी फॉर्म कोण देणार याकडे ही सुद्धा महत्वपूर्ण गोष्ट आहे की नेमकं त्यांना हा उमेदवारी अर्ज भरतात पण एबी फॉर्म कोण देणार. मात्र काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष जे आहेत ते सुभाष जगताप यांनी सांगितलं होतं की लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर यांचा आयुष कोमकरच्या हत्येमध्ये कोणताही सहभाग नाहीये. त्यांनी जरी बंडू अंदेकर यांना आश्रय दिला असला तरी त्या दोघींचा यामध्ये सहभाग नसल्याचं सुभाष जगताप यांनी सांगितलं होतं. तर कल्याणी कोमकर यांनी देखील सुभाष जगताप यांच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये पत्र दिलं होतं, त्यांच्या विरोधात देखील तक्रार केली होती. मात्र आता या संपूर्ण घटनेनंतर प्रश्न उरतोय की अंदेकर कुटुंब जे आहे ते निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि त्यांना एबी फॉर्म कोण देणार आणि खरंच त्यांना उमेदवारी दिली जाणार का हे पाहणं देखील आता तितकंच महत्वाचं असणार आहे. प्रियंका परदेशी, story.com पुणे.